आगामी मोहरमचा जो उत्सव आहे 25 आणि 26 तारखेला, त्या अनुषंगाने आज शहरातील जो कोटला भाग आहे त्या भागामध्ये आपण तिन्ही पोलीस स्टेशनचे एक मॉक ड्रिलचं नियोजन करण्यात आलेलं की आगामी सण उत्सवामध्ये कोणत्याही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आली तर ती हाताळण्यासाठी या ड्रिलचं आपण नियोजन केलेलं आणि चांगल्या पद्धतीने ड्रिल आपण राबवलेली आहे। जो काही मोहरमचा सण आहे त्याच्यामध्ये आम्ही ऑलरेडी यापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे की जे काही शांतताचा भंग करतात किंवा जे गुन्हेगारी स्वरूपाचे लोक आहेत त्यांना आम्ही तडीपार करणार आहोत। तसेच जे लोकांवरती यापूर्वी गुन्हे दाखल आहेत त्यांचे पण आम्ही बॉन्ड शांतता बॉन्ड घेतलेले आहेत। पूर्ण मिरवणूक जे काही मार्ग आहे त्याची पाहणी करण्यात आलेली आहे। सीसीटीव्ही आहे ज्या ठिकाणी त्या सीसीटीव्ही बसवणार आहोत। ड्रोनचा सुद्धा आपण वापर करणार आहोत आणि यापूर्वी पण सांगितलेलं आहे आपण की डीजेचा जो काही बंदी आहे ते आम्ही ऑलरेडी सर्व यंग पार्टीला सांगितलं, आणखी त्यांना आज पोलीस स्टेशनला बोलवलेलं आहे। त्यात बऱ्याच लोकांनी म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी आमच्या ज्या आव्हानाला प्रतिसाद दिलेला आहे। काही मंडळ आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत, परंतु यावेळेस कोणत्याही पद्धतीने डीजे किंवा अशा पद्धतीचे वाद्य आहे ते आम्ही मिरवणुकीमध्ये किंवा चादर मिरवणुकीत रूट मार्चच्या दरम्यान जे काही सध्या रस्त्याची काही कामं आहेत ते पॅचवर चालू आहे। महानगरपालिकेने ते युद्धपातळीवरती कामं सुरू केले, ते कामं कंप्लीट होतील। फक्त जो महत्त्वाचा विषय आहे की शहरामध्ये विशेष करून सोशल मीडिया किंवा इतरद्वारे काही जर शहरामध्ये वातावरण करण्याचं काम करत असेल तर आमचं लक्ष त्यांच्यावरती आहे। आम्ही अशा जे काही घटक आहे ज्यांच्यावरती गुन्हे आहेत, जे शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतात त्यांना या जे काही सण उत्सवाच्या काळामध्ये तडीपार करणार आहोत। नाही, त्याच्यामध्ये मिरवणुकीवरती त्यांनी बंदी नाही घातलेली आहे। मिरवणूक जे पूर्वीचा मार्ग आहे त्या मार्गात जो काही आहे ते ठरल्याप्रमाणे जाणार आहे आणि त्याच मार्गापर्यंत त्यांची जी काही मागणी होती ते आमचे प्रभारी अधिकारी वैद्य साहेब त्यांनी समक्ष त्या ठिकाणी भेट दिली आणि तो विषय त्या ठिकाणी समोपचाराने त्या ठिकाणी सोडवण्यात आलेला आहे।